अक्षय तृतीयेच्या दिवशी ही एक चूक केली तर पितर नाराज होतात आणि घरात अचानक संकट सुरू होऊ शकतात. म्हणून 19 एप्रिल 2026ला ही महत्त्वाची गोष्ट चुकूनही करू नका. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेचा सण हा 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. हा दिवस केवळ सोने खरेदीसाठीच नाही तर नवीन कार्य आरंभासाठी देखील अत्यंत फलदायक ठरला मानला जातो. या दिवशी पितृपूजन देखील केलं जातं, त्याला फार महत्त्व आहे. 2026 या वर्षामध्ये अक्षय तृतीया नक्की कधी आहे, शुभ मुहूर्त कोणता आहे, याबद्दलची आपल्याला या व्हिडिओत माहिती करून घ्यायची आहे. याशिवाय प्रत्येक सणावर जवळ आला की आपण आपल्या घराची जेवढी होईल तेवढी साफसफाई नक्कीच करत असतो. त्यामध्ये आपलं स्वयंपाकघराला आपण प्रथम स्थान देतो, कारण आपल्या घरातील स्वयंपाकघर म्हणजे जणू काही आपलं संपूर्ण वास्तूचं हृदय म्हणून ओळखलं जातं. आणि आपल्या आरोग्याचा जो काही पाया भरला जातो तो आपलं स्वयंपाकघरामध्येच भरला जातो. त्यामुळे या अक्षय तृतीयेच्या सणानिमित्त आपल्याला आपल्या किचनमधल्या कोणत्या गोष्टी काढून टाकायच्या आहेत हे सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये समजून जाईल. तेव्हा विनंती करते की तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये जय माता दी, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, जे कधीही नाश पावत नाही, नष्ट होत नाही, असे वैशाख शुक्ल तृतीयेला साजरा होणारा हा सण आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुखसंपत्ती आणि सौभाग्य घेऊन येतो. याशिवाय या दिवशी केलेले दान आणि खरेदी अक्षय राहते अशी धार्मिक श्रद्धा आहे. म्हणूनच या दिवसाला अक्षय तृतीय असे देखील म्हटले जाते. 2026 या वर्षामध्ये अक्षय तृतीय रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी साजरी केली जाईल. तृतीया तिथीचा प्रारंभ रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:49 होणार आहे. तृतीया तिथीची समाप्ती सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:26 होईल. हिंदू सण हे तिथीनुसार साजरे केले जातात, तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, कारण कोणतीही तिथी ज्या तारखेचा सूर्योदय पाहते ती तिथी त्या दिवशी असलेल्या सणासाठी ग्राह्य धरली जाते. यंदा अक्षय तृतीयाच्या बाबत काय झालं आहे ते मी तुम्हाला समजून सांगते. तर बघा मंडळी, यंदा अक्षय तृतीय तिथी 19ला नाही तर 20 एप्रिलचा सूर्योदय पाहणार आहे. असे असून सुद्धा 19लाच अक्षय तृतीय साजरी केली जाणार आहे, कारण हा सण दिवसाच्या पूर्वार्धामध्ये खरेदीसाठी सुद्धा सकाळची वेळ योग्य मानली जाते. आता बघा मंडळी, तृतीया तिथी 20 तारखेला सूर्योदय पाहणार असली तरी अवघ्या काही मिनिटातच म्हणजेच की 20:26 ती संपणार आहे. त्यामुळे मुख्य सण हा रविवारी दिनांक 19 एप्रिल 2026ला साजरा केला जाईल. यालाच पूर्वाही व्यापनी तथा पूर्वार्धित व्यापनी तिथी असे म्हणतात. तर तुम्हाला समजलं असेल की 20 एप्रिल ऐवजी आपण 19 एप्रिल 2026ला रविवारच्या दिवशी अक्षय तृतीय हा साजरी करणार आहोत. तर अक्षय तृतीयाला सोने खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. 19 एप्रिल रोजी सोने खरेदीसाठी खालील वेळ म्हणजेच की पुढे मी आता तुम्हाला ज्या ज्या वेळा सांगणार आहे त्या खूप फलदायक ठरतील. त्या वेळेमध्ये तुम्हाला शक्य होणार असेल तर नक्कीच सोने खरेदी करू शकता तुमच्या स्वइच्छेने. आणि ज्यांना सोने खरेदी करायची नाही तर ते काय करू शकतात तेही मी तुम्हाला सांगते. तर बघा मंडळी, तुम्हाला सोनं घ्यायचं असेल किंवा मी तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहे त्या वस्तू जर तुम्हाला अक्षय तृतीयाला घ्यायच्या असतील तरी पण तुम्ही या शुभ मुहूर्तावर नक्कीच घेऊ शकता. त्यासाठी सकाळचा मुहूर्त दिलेला आहे सकाळी 6:10 पासून ते दुपारी 12:25 तर बघा, त्याचबरोबर संध्याकाळचा मुहूर्त आहे दुपारी 4:30 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत. 19 एप्रिल या दिवसाचेही शुभ मुहूर्त आहेत. तर सोने चांदी यापैकी तुम्हाला जे काही घ्यायचं असेल ते तुम्ही घेऊ शकता. परंतु सध्याची महागाई पाहता आपल्याला प्रत्येकाला सोनं चांदी खरेदी करणं शक्य होणार नाही. तर मग तुम्ही या दिवशी काय घेऊ शकता? तर बघा मंडळी, चांगले ग्रंथ या दिवशी तुम्ही घेऊ शकता. आता तुम्हाला सुद्धा आमच्यासारखीच पूजा अर्चा करायची आवड असेल किंवा धार्मिक गोष्टीमध्ये रस असेल तर नक्कीच तुम्ही त्या वेळेचं म्हणजेच की त्यामुळे आपले व्हिडिओ पाहतात आणि त्यामध्ये तुम्हाला जे काही नवीन नवीन गोष्टी माहिती मिळते तर त्यासुद्धा तुम्ही नक्कीच फॉलो करत असणार. तर बघा, तुम्हाला ग्रंथ घेता येतील, पूजा अर्चाचे व्रत वैकल्याचे पुस्तकं घेता येतील. त्यामुळे काय होईल,
कोणताही व्रत कशा पद्धतीने करायचं हे तुम्हाला त्या पुस्तकातील दिलेली माहिती बघून पूजा मांडता येईल किंवा ती पूजा शास्त्रशुद्ध दृष्ट्या करू शकतो हे सुद्धा बघता येईल, त्यानुसार करता येईल. तसे आपले व्हिडिओसुद्धा असतात, पण कधी कधी काय होतं आपल्या व्हिडिओमध्ये बघायला वेळ नसतो किंवा मग बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात की आपण आता लहानपणापासून कोणतीही गोष्ट जी काही असतं पुस्तक तर त्याच्यामधून आपण बघून करतो. नाही समजलं तर आता व्हिडिओचं ऑप्शन आहे, त्यामध्ये कृतीसह सगळं काही दिलेलं असतं तर आपण त्यानुसार करतो. तर पुस्तकाचा वापर तुम्हाला पूजा अर्चा विधी मांडणी बघण्यासाठी करता येईल. त्याशिवाय ज्या काही आपल्या धार्मिक कथा असतात तर आपल्याला कोणतंही व्रतवैकल्य करायचं म्हटलं, कथा ऐकायची असते, कथा वाचायची असते तर त्यासाठी तुम्हाला ते पुस्तक कामात येईल. याशिवाय बघा आपल्या देवघरामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी घ्यायच्या असेल, मग ते देवीचा टाक असू शकतो किंवा मग आपल्या पितृजांचा टाक बनवायचा असेल तर एखादी मूर्ती घ्यायची असेल, शंख कासव, त्याचबरोबर देवी लक्ष्मीचे पावलं असतील, कवड्या असतील किंवा एखाद्याला नवीन देवारा जरी घ्यायचा असेल तर ते या दिवशी घेऊ शकतात. याशिवाय तुम्हाला या दिवशी तुळशीची माळ देखील खरेदी करता येईल. आणि बघा मंडळी, जेव्हा पुढे जाऊन चातुर्मास येतो मग आपण बऱ्याच वेळा असे काही तिथी येतात तर त्याच्यामध्ये तुळशीचं पान तोडत नाही. मग ज्या वेळेस आपल्याला तुळशीचं पान तोडता येत नाही तर आपल्याला भगवान विष्णूचीही काही पूजा असते तर ती अर्धी अपुरी वाटते ना. तर कुठेतरी कधी कधी आपल्याला आदल्या दिवशी तुळशीचं पान तोडून ठेवण्याचं लक्षात पण राहत नाही. मग त्याच्याऐवजी आपल्याकडे जर तुळशीची माळ असेल तर मग त्या माळेचा फायदा असा होतो की आपल्या रुक्मिणीची मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल, भगवान विष्णूची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला आपण ही माळ घालून देऊ शकतो. तुम्हाला जप माळेसाठी सुद्धा तुळशीची माळ घ्यायची असेल तर तुम्ही ती जाड मण्याची घ्या आणि या मूर्तीला जर तुळशीची माळ घ्यायची असेल घालण्यासाठी तर तुम्ही बारीक मण्याची माळ घ्या. तर अशा पद्धतीने या गोष्टी मी तुम्हाला सांगते त्या तुम्ही खरेदी करू शकता. व्यतिरिक्त बघा तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवण्यासाठी एखादी वस्तू घ्यायची असेल किंवा मातीची भांडे तुम्हाला घ्यायची असतील तर आता उन्हाळा वाढतोय तर मग आपण माठ खरेदी करतो ना, तर तो सुद्धा तुम्ही या दिवशी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने 1 दिवस 2 दिवस अगोदर खरेदी केलं तरी सुद्धा चालणार आहे. परशुराम जयंती बघा, अक्षय तृतीयेच्या पवित्र दिवशी भगवान विष्णूचे 6वे अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता. तसेच धार्मिक मान्यतेनुसार त्रेतायुगाची सुरुवात देखील याच दिवशी झाली होती. अजून एक महत्त्वाची गोष्ट की अक्षय तृतीयेच्या दिवशी माता गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली होती असे मानले जाते, म्हणूनच या दिवसाला गंगा अवतरण सुद्धा म्हटलं जातं. मंडळी, अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आपण सर्वजण आपल्या घरी पितरांचं पूजन करत असतो आणि ही अक्षय तृतीयेच्या निमित्ताने केली जाणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट समजली जाते, कारण पितरांच्या पूजनशिवाय अक्षय तृतीयेचा सण हा अर्धा अपूर्ण मानला जातो. या दिवशी पितरांच्या स्मृतींना उजाळा दिला जातो, त्यांच्या या निमित्ताने आठवण काढली पूजा होते, त्याचबरोबर त्यांच्या नावाने दान धर्म केला जातो, उपास करतात, जीव घातलं जातं, त्याचबरोबर अगरी टाकली जाते आणि या दिवशी आपण त्यांची काही पूजा करतो. त्या पूजेसाठी आपल्याला मातीची भांडी लागतात, मातीची भांडी तसेच लाल भोपळा असेल, खरबूज असेल तर या गोष्टींना देखील या दिवशी खूप महत्त्व दिलं जातं. आपण मातीच्या भांड्यामध्ये जे काही पाणी आपण सुवासिक फूल किंवा वाळाट देखील टाकला जातो. तर या ज्या काही गोष्टी केल्या जातात तर त्या सगळ्या पितरांसाठी केल्या जातात. पितरांचा आशीर्वाद आपल्याला संपूर्ण कुटुंबावर कायम राहावं, आपलं संपूर्ण वास्तूवर त्यांची कृपादृष्टी राहावी, त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये त्यांच्या आशीर्वादाने कोणतीही प्रकारची अडचण येऊ नये, विघ्न येऊ नये किंवा शुभ कार्यामध्ये सुद्धा जर आपण पितरांचं काही करत नसू तर त्यावेळेस पितरांची अडचण देखील जाते. बघा, तर या सगळ्यांसाठी आपण या दिवशी पितरांची आठवण काढणं, त्यांच्या नावाने पान ठेवणं, उपास करू शकतो किंवा जीव घालणं, त्या मातीच्या भांड्याची पूजा करणं हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. मातीची भांडीचा हा उल्लेख का करत आहे मला त्याच्याबद्दल बोलायचं आहे. तर कोणती असतात ती मातीची भांडे? करा आणि केळी. म्हणून मातीची भांडी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने म्हणजेच की आखिदीच्या निमित्ताने तुम्हाला बाजारामध्ये नक्कीच पाहायला मिळतील. तर त्याला करा म्हणजे काय असतो, तर मातीचा छोटा तांब्या, जसं की आपण नवरात्रामध्ये घट बसवतो बघा मंडळी, तर एक तर काळ्या रंगाचा किंवा आपण विटकरी रंगाचा घट नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने बसवतो. तर आपल्याला विटकरी रंगाचा तसाच एक घट आणायचा असतो, त्यालाच या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने करा म्हणून ओळखलं जातं. एक प्रकारे तो छोटा मातीचा तांब्या आपल्या घरातील एखादी पुरुष व्यक्ती हयात नसेल तर तिच्या नावाने आपण तो करा पूजायचा असतो. आणि आपल्या घरामध्ये जी स्त्री हयात नसते, तिच्या निधन झालं असेल तर तिच्या नावाने केळी पूजायची असते. म्हणजेच की काय, मातीची कळशी. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एखाद्या घरामध्ये आजी किंवा आजोबा दोघी हयात नाहीत
तर तो मातीचा तांब्या आणि मातीची कळशी या दोघांचंही पूजन करायचं असतं. समजा फक्त आजोबा नाहीत, आजी आहेत, तर मग आजोबाच्या नावाने तो मातीचा तांब्या आपण पाण्याने भरून ठेवायचा असतो आणि त्याच्यामध्ये आपण वाळा घालू शकतो किंवा फक्त पाणी भरून ठेवलं तरीही चालतं किंवा मातीच्या तांब्यावर म्हणजेच की मातीच्या कऱ्यावर आपण चंदनाचा किंवा बुक्याचा वगैरे गंध लावला तरीही चालतं किंवा तुम्ही नैवेद्य देखील ठेवला जसं की पुरणपोळीचा तरीही चालतं. म्हणजेच की चंदन असेल, बुक्का असेल किंवा गुलाल असेल, हे सगळे गंध आपण आपल्याला लावतो. भगवान श्री हरी विष्णूंना आणि आपल्या घरामध्ये ज्या व्यक्ती हयात नसतात तर त्यांना आपण काय म्हणतो, वैकुंठवासी किंवा कैलासवासी असंही म्हटलं जातं. आणि भगवान विष्णूच्या पूजेमध्ये असेल आपण हळदी कुंकवाचा वापर करत नाही, तर मग या गंधाचा वापर तुम्ही या कार्याला लावण्यास. आपल्या घरामध्ये जर एखादी स्त्री गेलेली असेल, आता आपण आजी आजोबा जसं की काही हयात नाही असे उदाहरण पाहत होतो, तर मग आजीही नसेल तर तिच्या नावाने केळी आपण पूजायची आहे. आणि जर आजोबांच्या आधी आजीचं निधन झालेलं असेल तर आजी सुवासन गेलेली असेल तर त्या केळीला आपण हळदी कुंकू लावलं तरीही चालतं. आणि कार्याला आपण मी सांगितलं त्या पद्धतीने चंदन किंवा बुक्का असेल, गुलाल असेल, तेही गंधसुद्धा लावू शकतो. आता काही ठिकाणी मान्यता अशी पाळली जाते की भलेही एखादी सवासीन स्त्री निधन पावली असेल, तिच्यानंतर तिचा पती गेला की साहजिक आहे त्यानंतर ती पण एक विधवा होणार. या पद्धतीने मग करा, केळी पुजताना शक्यतो हळदी कुंकवाचा वापर करू नये. दोघांचंही म्हणजे करा, असेल तर केळी असेल, या दोघांचंही पूजा करताना त्यांना आपण बुक्का, चंदन किंवा जी गंध गोळी असते ना, पांढरं चंदन, तर ते लावू शकतो. जर तुमच्याकडे यापैकी म्हणजेच की पहिल्यांदा सांगितलं त्या पद्धतीने मान्यता पाळत असेल तर की सुवासन स्त्री गेली असेल तर आपण आपल्या केळीला हळदी कुंकू लावू शकतो. तर या पद्धतीने पाळा. नसेल तुम्हाला जसं पाळायचं असेल तर दोन्ही त्या मातीच्या भांड्यांना आपण हळदी कुंकू, चंदन, गंध गोळी यापैकी कोणतंही एक गंध लावू शकतो. पण आवर्जून तुम्हाला कुठलीही चूक न करता करायचं आहे. तर बघा मंडळी, याबद्दल तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर बघा मंडळी, आता मी तुम्हाला हे सांगणार आहे की अक्षय तृतीयाच्या निमित्ताने आपण जी काही साफसफाई करू किंवा भलेही तुम्ही खूप काही साफसफाई करणारच आहात किंवा केर कचरा काढणार असाल किंवा साफसफाई करणार नसाल, तर आपल्या स्वयंपाकघरामध्ये कोणत्या गोष्टी आपण काढून टाकायच्या आहेत ते सांगते. तर बघा मंडळी, वास्तुशास्त्रानुसार आपलं स्वयंपाकघर घराचं ऊर्जा केंद्र मानलं जातं, कारण तिथे अन्नाच्या माध्यमातून कुटुंबाचे आरोग्य आणि सौभाग्य घडते. जर आपल्या स्वयंपाकघरामध्ये चुकीच्या वस्तू ठेवल्या तर सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह थांबतो आणि घरामध्ये दारिद्र्य तसंच आर्थिक चणचण भासू लागते. किचनमध्ये भलेही तुटलेले किंवा तडा गेलेले भांडे ठेवू नका. अशा भांड्यामध्ये जेवण बनवणे किंवा वाढवणे हे घरामधील लक्ष्मीला नाराज करणारे ठरते आणि यामुळे मानहानीही तसेच धनहानीही होण्याची शक्यता वाढते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या किचनमध्ये म्हणजेच की स्वयंपाकघरामध्ये कधीही औषध ठेवू नयेत. अनेक जण सोयीसाठी किचनच्या ओट्यावर किंवा कपाटामध्ये किंवा आपल्या फ्रीजमध्ये औषधाचा डब्बा ठेवतात, परंतु वास्तुविज्ञानानुसार अन्नाच्या ठिकाणी औषध ठेवल्याने म्हणजेच की घरामध्ये दारिद्र्य, यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम पैसा आजारपणावर खर्च होऊ लागतो. परिणामी घराची आर्थिक भरभराटी देखील थांबते. स्वयंपाकघरामध्ये आरसा लावणे हे अत्यंत अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते, अग्नीचे प्रतिबिंब आरशामध्ये दिसल्यास घरामध्ये अनावश्यक खर्च वाढतो आणि कुटुंबात कलह निर्माण होतो. अग्नी आणि पाणी याचे संतुलन बिघडल्यामुळे मानसिक अशांतता येते. तसेच किचनमध्ये कधीही कचरा किंवा भंगार वस्तू साठवू नका. ओट्याखाली असलेला कचरा किंवा जुन्या निरुपयोगी वस्तू राहूचा नकारात्मक प्रभाव वाढतो, ज्यामुळे आपले प्रगतीचे मार्ग बंद होतात. शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे किचनमध्ये धारदार वस्तू जसं की कात्री किंवा चाकू उघड्यावर ठेवू नका. उलट्या स्थितीमध्ये टांगून ठेवू नका. चाकू म्हणजे सुरी नेहमी सुरक्षित ठिकाणी ठेवा, खाली करून ठेवा. उघड्यावर ठेवल्या कात्री किंवा चाकूमुळे घरात शत्रुता वाढते आणि नातेसंबंधामध्ये दुरावा येतो. या 5 गोष्टीची काळजी घेतल्यास तुमच्या किचनमध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहील आणि घरामध्ये सुखसमृद्धीचा अखंड वास राहील. तर यापैकी कोणता बदल तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये अक्षय तृतीयाच्या निमित्ताने करणार असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा. अजिबात विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली ते मला तुमच्या एका कमेंटमुळे आवश्यक कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि अशाच पद्धतीने नवीन व्हिडिओ माहितीचे पाहण्यासाठी, आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला